नाही तर आज कोण किंमत करीत होते. एरवी तरी पुष्य कोण पावे देवासाठी मान. इथं तुम्ही एक एक बसलेली रथी महारथी माणसं 100 गिरगावकर आवताला झुकतात, इतके श्रीमंत आहात. तरी पण परमार्थासाठी आमच्या पुढे वेळ काढून बसतात. याचा अर्थ असा नाही बाळाडे हुशार आहे. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे म्हणून तुला किंमत आहे. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, तुझ्यातल्या तुळशीची माळ आणि तुझा सात्विकपणा जर बाजूला काढला तर वन्य पशुला माणसं जसे हाकारून देतात तशी माणसं हाकारून देतील. पण नीट वागणं गरजेचं, अत्यंत काळाची गरज आहे. गेला काळ रामकाका तुमच्या बांधकांचा. आता या इंटरनेट काळामध्ये ही तरुण पिढी आहे का, यांच्या पुढे डोक्याचा केस किती बारीक असतो. तो केस उभा 14 भाग करायचे, उभे 14. गाडी तर मामात उभे 14 भाग करायचे. तर केसच मुळात काका बारीक असते आणि त्याचे उभे 14 भाग करायचे बाबाजी. तर 14 भाग किती बारीक असेल तितकी सुद्धा चूक करता येणार नाही. इतके यांचे मोबाईल पारदर्शक येते, इतके पारदर्शक येते. इथून पुढे चुका नाही झाणार. अध्यात्म आहे, अध्यात्म आहे, अध्यात्म असो. जेवायला बोलले महाराजांना, इथपर्यंत जेवायला बोलले. पण जेवायला बोलल्याच्या नंतर जेवढी सोबत होती सगळ्यांना पाणी वाढलं, फक्त एकट्याच महाराजाला पाणी नाही वाढलं. कौशल्याई साहेब म्हणले, रामचंद्र जी आई साहेब जी. रामजी म्हणत होते हो. जगाचा बाप होता तरी आईला जी म्हणत होता, जी म्हणत होता. कारण तितकं मोठं नातं जगात कुठलंच नाही. तुम्हाला एक सांगू का, मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तरी बापाचं पाया पडून घेता येते. मुलगा येती जरी झाला तरी बापाचं पाया पडून घेता येते. पण मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तर आईचं पाया पडून घेता येत नाही. हे द्वापार युगातल्या अष्टवक्राकडून शिकले. अष्टवक्राचं चरित्र वाचा, तुमच्या लक्षात येईल काय आदर आई आणि बाप काय असते. एवढी मोठी शक्ती. राम जी जी महाराजांना पाणी नाही दिलंच रे. आई ह्या महाराजानं एका आचमन शब्द नाही करायचा, एका घोटात एक समुद्र पेला. नवल सांगाल नवल. एका घोटात एक समुद्र पेला आणि समुद्र आहेत फक्त 7. आणि 7 घोटात काय म्हाताऱ्याची ताण जात नाही. आणि मग आपला अपमान होईल त्याच्यापेक्षा हात जोडू जीव घालतो, पाणी पुढच्या अवतारात पाचतो. आता जीव घालतो आणि पाणी पुढच्या अवतारात पाचतो. विचारलं राम आरतुरच हे राम जी पाणी माफ करा. अरे मग जेवायला कशाला बोलिलं. ऐका ना गुरुजी, ऐका ना. एवढा तुम्ही आमच्यावर उपकार केलाय, मला असं वाटतं तुम्ही आमच्या घरी 2 घास उचटावे, आमच्याकडे 2 घास जेवावे. अरे पाणी लागेल ना त्याला, एवढी पदार्थ केली आणि पाणी देत नाही. साध्या घुगऱ्या केल्या असल्या तरी जमलं असतं, पण पाणी दे ना. ऐका मालक, या अवतारात पोटभर जीव घालतो, पुढच्या अवतारात पाणी पाजतो. लक्षात ठेव बरं का रामचंद्र. तू शब्द मला वापरायलाच. मला म्हणजे या शब्दाचा अर्थ महाराजाचं नाव होतं मुनिश्री अगस्ती. एका खोटात समुद्र पडला, एका खोटात जीव घातलं, काम संपलं. 7वा अवतार संपला, द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये नंदराजाच्या घरी भगवान कृष्ण परमात्मा असताना दरवर्षी इंद्राची पूजा करीत होते. भगवंतानं सांगितलं मागच्या अवतारचं कर्ज उतरायचं होतं, नवलाचं काम किती मोठं आहे. आणि त्या वर्षी सगळ्या गवळ्यांना सांगितलं इंद्र पाऊस पाडितो, तू सगळ्याला पाडितो काय, त्याची काही जहागिरी नाही काय नाही. पंढरपुरातला मालक सांगतोय, काशीतला मालक सांगतोय म्हणून ते पाऊस पाडतोय. ते काय आपल्या एकट्यासाठी पाडत नाही, पण त्यानं पाडलेल्या पावसावर गवत निघते, पण गवत पर्वतावर निघते. म्हणून गोवर्धनाची पूजा करा. त्याची काय पूजा करायची. लहानसं लेकरू होतं कृष्ण दिसायला, कारण नाविन्य पूर्ण होतं. काय त्याच्याकडे बघितल्याबरोबर गवळणी त्या तोंडा भुलदिया सगळी माणसं त्याच्याकडे बघून भुलून जायची. असं तो जगाचा बाप होता. पाहलिया वेदनावी पाहिल्याबरोबर वेद लागत होते, इतका मोठा तो जगाचा बाप होता. आणि मग सांगितलं, अरे चिमुकलं लेकरू सांगते चला इंद्राची पूजा बंद करा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा. गोवर्धन पर्वताची पूजा केल्याच्या नंतर इंद्राचे सेवक आले. पाहत सांगितलं, मालक तुमचा अपमान केला गवळ्यांनी, गोकुळातल्या गवळ्यांनी तुमचा अपमान केला. तुमची पूजा न करता डोंगराची पूजा करायला, पर्वताची पूजा करायला. इंद्र आता इंद्रच होता. इंद्राच्या गाडीला 222 दिवे होते बाबाजी. आपल्या मंत्र्याला 1 दिवा असतो तर पण एकच असतो का मंत्र्याच्या गाडीला. आता ते पण बंद करा, आगाऊच काम. इंद्राच्या ऐरावत नावाच्या हत्तीला 222 दिवे, म्हणजे 222 मंत्रीपद याच्याकडे होते. एवढा मोठा माणूस काय असेल त्याचा तो विचार करा. राग आला, ए सावळ्या ए खजिने बस शांत बस.
प्रमाथी नावाचा वरून पाचारला. प्रमाथी नावाचा वरून पाचारला. प्रत्येक वरुणाला काम वेगळं. आपल्याकडे टीव्हीवर बातम्या सांगल्या जातात. आता काय कुठे केरळ आले म्हणतो ते नाही, सुरुवातीचा पाऊस मान्सून आता केरळला दाखल झालेला आहे. हो, कालांतराने तो महाराष्ट्राच्या बॉर्डरवर येणार आहे. हो, जसा वरून याचा चुलताच होता, याला निरोप करूनच यायला. असं हवामान खात्याचे अंदाजे असतील, गोड असतील, मस्त सांगते, लोक तज्ज्ञ असतील, त्यांच्याकडे मशीन वगैरे मोठमोठाले असतात, कोट्यावधी रुपयाचे मशीन असते, हे सगळं सांगते वातावरण हे ते सगळं. आता त्यावेळेला हे हवामान खात्यातले लोक नव्हते, मग आपल्या लोकांचा विश्वास ग्रांथावर होता. मग ग्रंथ लिहिणारी माणसं लय मोठे विद्वान होते, पाऊस ते सांगत होते. पर्जन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जाणती पिपिलिका, अंडे काढून देखाने का ठिकाणी नेतसे. पावसाचं लक्षण पिपिलिका म्हणजे मुंगी. मुंग्या जर बिळाच्या बाहेर निघल्या, अर्ध घटिकेत पाऊस येणार आहे. ऐसे जाणती पिपिलिका, अंडे काढून देखा आणि का ठिकाणी नेतसे. पांढरे पांढरे काका अंडे असते आणि हे अंड्याचं बचाव कार्य करत असताना ती मुंगी सरपंच बाहेर चालली की असं समजायचं 1.5 दिवसात, 2 दिवसात, 2.5 दिवसात, संध्याकाळपर्यंत पावसाची लक्षणे. काय पुराणातली लोक गारे अभ्यासक असतील, काय डोकं असेल हो त्यांचं पुराणाचं, काय डोकं असेल. बापू याच्या पुढची ओळी होती, पण ती ओळी माणसाच्या मनोगतासाठी ओळी होती. काय लिहिण्याची ताकद. मानवाची या मूत्राधारे वाहती पिपिलिका निर्धारे, परी मनोगता व्यवहार न कळे शिव. याच्यातले 2 तुकडे सोडून दिले. मनुष्याने लघुशंका केल्याच्या नंतर हजारो मुंग्या वाहून जात्या, पण ती निसर्गाचा भाव सांगते, निसर्गाची व्याप्ती सांगते काका. पण माणसाचं मन कळत नाही. तिला सांगायचं माणूस हलकट आहे, काय काय गुन्हा नाही. फार सुंदर शोय आला त्याच्यात. पण ग्रंथ वाची जाण, चांगले चांगले वाचीचा ग्रंथ लक्षात येईल तुमच्या. असो, अकाले वर्षतम मेघम, प्रमाथी नावाच्या वरुणानं पाऊस पाडला. हत्तीच्या सोनेसारखा पाऊस, शिळा वर्षल्या धारी, थार 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 पाऊस सुरू झाला. सगळ्या गवळ्यांनी सांगितलं कृष्णा वाचत नाही, काळजी करू नका, लावा काठ्या. येणे गिरी गोवर्धन उचलेला, गोवर्धन उचलला. रक्षिले गोकुळव नखी धरिला गिरी, निर्भय लोकपाळ अवतरले हारी. जय देवा कृष्णनाथा, राई रुक्मिणी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता. रक्षिले गोकुळ नक्की धरी लागली. पाऊस किती दिवस पडला माहिती आहे? 7 दिवस 7 रात्र. 8व्या दिवशी म्हाताऱ्याने सांगितलं, हे म्हातारं बोलून घेतलं होतं पाणी प्यायला. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. आळ केलं सापाचं पाणी, एका जागेवर घेतलं, 14 समुद्रा इतकं पाणी. 7व्या अवतारात जीव घातलं आणि सांगितलं बाबाजी या पाणी प्यायचंय. आणि मग अगस्तीनं तोंड लावलं. 7 दिवस 7 रात्र पाणी पिलं आणि 8व्या दिवशी चुटकी वाजली. इंद्रा लय वटवट करू नको रे, वर्षभर पाऊस पडला तरी हे लोकांना भिजू देत नाही आणि मी थेंब बाहेर जाऊ देत नाही. तेव्हा इंद्र कामधेनू नावाची गाय घेऊन आला, तिचं दूध काढलं, भगवंताला अभिषेक केला. तिथून पुढे देवाला नाव पडलं गोविंद. मग देवाला गोविंद नाव पडलं. एकदा ब्रह्मदेवाच्या बाबतीत पण असं झालं, त्यांनी अभिषेक केला म्हणून गोविंद नाव पडलं. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात पाणी पाजण्याची सुद्धा क्षमता नाही, पाणी पाजण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि 8व्या अवतारात 14 समुद्रा इतकं पाणी पाजलंय. 7 दिवस आणि 7 रात्र याला नवल म्हणतात. नवल के वाढे के वाढे, नवल के
काका 10-5 मिनिटं उशिरा सुरू झालं म्हणून एक नवल सांगतो आणि पुढे तू लग्न करणार ना मोठं झालं करणार हो म्हणलं खरं बोलायचं हो म्हणलं कॅमेरे लावा त्याच्यात हा म्हणला बरं आंधळी बायको करशील का तिच्या बापानं जर 150 एकर जमीन दिली तर दादा महाराज मी शिकलं का त्याला तुम्ही साक्षीला आहेत का नाही ते म्हणला मी आंधळी करणार नाही आणि बापान 150 एकर जमीन दिली तर सरपंच ते हो म्हणलं याचं वय काय कितीला आहे तू हा 11 वा 11 10-12 वर्ष मग याला देवानं इतका बुद्ध्यांक टाकला नवलच म्हणावं लागून नाही हे नवलाचा बाप हे गोष्ट नवल नाही थोडं नवलाव झाला हा हे प्रमाणाचा बादशाह तोच प्रमाण थोर नवलाव झाला मला सांगायचंय काका ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याच्या सृष्टीतले जर इतके विद्वान असतील आणि इतक्या चिकित्सक बुद्धीने विचार करत असतील तर त्याची बुद्धी किती असेल हो त्याने एकदा विचार नाही केला सरपंच त्याला 16,107 स्त्रिया महिला होत्या मानवी स्त्रिया पण त्याने एक लग्न बाबाजी आज सोन्नीशी केलं तिला 1-1 दीड इती नख होते तात्या तिच्या अंगावर इती केस होते ती जामवंताची कन्या होती नवल सांगते राजे हो 7व्या अवतारात एकदा तिने जगाच्या बापाला पाहिलं आणि तिला वाटत होतं यानं आपल्याशी लग्न करावं पण नियती नसती मदत करत आई बाबांना सांगितलं बाई तू ज्याला पाहिलंस तो मानव आहे आपण पशु आहे तो आपल्याशी कसं लग्न करील कसं करील इतकुशा लेकराला जर हा भाव कळायला तर ते येडा होता का तो कसं करील लग्न तो करणार नाही तिनं सांगितलं मला एक पुरावा आहे वरिले सावळे परत
मला जरी त्यानं जरी नाही वरलं तर मी त्याला मनानं वरलंय. बाई तू आम्हाला बघ ना. माय नाही बघणार ग बाबा, नाही बघणार तुमच्याकडे. मी एकदा त्याला पाहलंय, आता त्याच्यानंतर जर तो दिसला तरच त्याला पाहायचं, अन्यथा मरून जायचं पण कोणाला नाही पाहायचं. आणि शेवटी ती मेली हो, पेटवली, नदीत टाकून दिली. कालांतरानं जामवंताची कन्या म्हणून जन्माला आली. आणि मागच्या पुण्याईचं बळ होतं, तिचं पुण्य इतकं बळ होतं, ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. जगाच्या मालकावर तिचं कर्ज होतं आणि या कर्जाच्या बदल्यात त्याला पाणीग्रहण करावं लागलं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुदस्तेषां पराजय. हा लग्न करावं लागलं, लग्न करावं लागलं. मग मला सांगा, लक्ष्मीसारखी पत्नी होती, लक्ष्मी. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय, की जिच्या हातात येतील लक्ष्मी म्हणतात. याच्या पलीकडे सांगू का माझ्या माईंनो, तुम्हाला पप्याच्या बापानं किती दागिने घेऊ द्या, पण त्याला काम पडलं की ते बँकेत टाकीतच आहे का नाही. मी एक टाकावंच लागते, विलाज नाही. सोनाराची तरी ठेवावं लागते, एखाद्या व्यापाऱ्याकडे तरी टाकावं लागते. मग हे अंगावर फाचे का बँकेत फाचे, हे जिच्या हातात येतील लक्ष्मी म्हणतात. आणि ही लक्ष्मी त्याची पत्नी होती बरे. जास्त बायकाची नावं सांगत नाही बाबाजी. अजून एक पत्नी होती सत्यभामा. ही सत्यभामा नावाची पत्नी इतकी श्रीमंत होती, तिनं बापाच्या इथून एक मणी आणला होता. तो मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. पावणे 22 क्विंटल सोनं देत होता रोजचं. किती श्रीमंत बायको होती ती. अहो साध्या शेवया माहेरातून आणल्या तर नवऱ्याचा पिना पाडीत गुढी पाडवा मारुती दर्शनाला गेलो. आमच्या घरी असं दर्शक राडा झाला, त्यातून लेकरं ते पाहुण्याच्या आल्यामुळं मग ते आंघोळी त्याच्यात टाईम गेला. म्हणजे आपल्याला सकाळचं कीर्तन काही नाश्ता करत नाही, चला कडे आंघोळी करून पटकन दर्शनाला गेलं की आपल्याला कोणी बी नाश्ता मी म्हणते. हो, आणि मला जेवायचं असलं मी अलीकडे गल्लीत जात असतो, कारण त्या गल्लीत गाई म्हशी जास्त येतात. मग अलीकडच्या गल्लीने गेलो. महाराज आज कसं काही नाही, गडबडीत निघायचं. आणि मला माहित होतं कोणाच्या चुलीतून कसं वास आलाय काय आला. मग तिथून मी जरा दमानं पावलं टाकलं. त्याने मला पाहिलं, महाराज या नाश्त्याला. बरं बघू, हे नाही राहू द्या, नाही या ना. बरं नाही, दर्शन घेतो. जेवायचं आलं तर मग शेवायचा भात होता, भजी होते, तूप होतं, दूध होतं. शेवायच्या भाताला दूध असलं तर खावा, नाही तर चिखल खावा, पण भात नाही खावा. ते तुमच्याकडून लक्षात येणार. आम्ही रोज 2 गावचं खातो, त्याच्यामुळे ते माहीत असतं तुम्हाला काय. मग ते जेवलं तर आता फुकट खायचं म्हणलं काका वर्णन करावं लागतं. काय शेवायात हो, काय किती बारीक शेवाया, किती नाजूक येतात. जिभेवर टाकल्याबरोबर आत जातात. आणि कोणत्या शेवाया चावायची गरज नसते, आतच जातात. हा, त्याला का कुटायची गरज आहे का कापायची गरज आहे, त्या टाकल्या की मध्येच जात असतात. शेवायचं असतात. मी म्हणलं ताई काय कापू तुमच्या शेवाया आता बाई. महाराज शेवाया माया माईन दिल्या. हो, माया माईन शेवाया दिल्यात. यायच्या माईला येतात का. अरे म्हणलं अवघड काम झालं. पण तिला माहीतच नव्हतं बाळ्या किती रजिले म्हणून. तिला काय माहिती का. नाश्ता गिश्ता केला, तोंडावर हात फिरला, हात फिरला. म्हणलं जीजी एक बोलू का. ते माईनं फक्त बोटुळेच दिले, म्हणजे शेवाया बोटुळे लांबती येतच नाही, बोटुळेच दिले. तर इतकी छाती फुगून सांगायली, याच्या माईनं तुला हेव द्यालाय मरेपर्यंत सांभाळण्यासाठी. याला जर याच्या माईला सांभाळ ना. हा, नवऱ्याच्या माईला जरसा जीव लावला पाहिजे, नाही तर झोपीत भितड अंगावर पडेल एखाद्याची. झोपीत घरात सगळं फुकून द्यावं लागलं. हा, नवऱ्याच्या माईला जीव लावला पाहिजे. सासाला खुश झाले आणि काका तुमच्या त्या म्हणल्या असत्या, मा या मेल्यान बरेच सुनायच्या डोक्यावर दगड टाकले. बरं झालं मा, या अशाच कामाच्या होत्या. अशा टवटवीत दिसायला सासा जशा 9 भाकरी खाऊन आल्या, इतक्या खुश दिसायला का सुनायला बोलल्यामुळे.
सुना म्हणलं माय राम काकानं कशाला आणला असेल ग बाबाजीने घेऊन मेला मुडदा आमच्या अंगावर दगड टाकायला. जराशा शांत बसा. आपल्या पोरीचं बरं हॉट आहे असं ज्या बाईला वाटतंय तिनं सुनाला जीव लावा. कारण तुमची पोरगी तरी कोणाकडे तरी सासूच्या हाताखाली आहे ना. आता सुनाई खुश झाली. प्रपंचात चांगलं वागणं माझ्या माईनं सगळ्यात मोठं परमार्थ आहे. सगळ्यात मोठं परमार्थ. घरात चांगलं न वागलं की महाभारत घडत असते. कधी लक्षात ठेवा. काय अर्थ नाही त्या गोष्टी. चांगलं वागलं. काय सांगू लागलो. शेवाय नवल मणी आणला. मणी श्रीमंतक नावाचा मणी आणला. राम काका त्या मण्यामुळं पंढरपुरातल्या मालकांनी पत्नीचं इतकं कौतुक केलं. इतकं कौतुक केलं. कौतुक सांगू कशा करता केलं. जीवनभर भजन करणाऱ्या भजनाचं गाव सोन्याचं बांधव. जीवनभर भजन केलं. जीवनभर भाकरी खाल नव्हती तरी भजन केलं. त्या भजनाचं नाव आहे सुदामदेव. अख्खं गाव सोन्याचं केलं. अख्खं गाव. सत्यभामेला सांगितलं सत्यभामा काय उदार तुझे बाबा होते. त्यांनी श्रीमंतक म्हणी तुला आनंद दिलाय. याच्याकरता या भारत मातेत भजन करणाऱ्या एका भजनाचं गाव सोन्याचं केलं. त्याच्या पलीकडे सांग. कौरवांनी पांडवांची फजिती केली. हे पांडव श्रीमंत करण्यासाठी 2.5 ते 3.25 वर्ष मनी सुभद्रेच्या घरी द्याला. आज पांडव श्रीमंत केले. बहिणीचं घर सुद्धा मोठं केलं. याच्या पुढचं एक वाक्य सांगू. असे खूप प्रकार आहेत पण एकच सांगतो. सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. एकच गोळी देते. पंढरपुरातल्या मालकांना हा मणी घेऊन काशीला पाठवलं. आज आक्रूर घाट म्हणून प्रसिद्ध आहे. आक्रूर घाटावर आक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. पुष्करणी तीर्थाचा जीर्णोद्धार मणिकर्णिका तीर्थ नाव. शिवशर्मा नावाच्या राजाने वर्णन केलं. 45 वर्ष अन्न सत्र काशी. हे देवाला कोणामुळे घड माहिती. एक उदारांत करण्याची पत्नी होती. उदारांत. मग एवढं सोनं देणारा मणी आणणारी बायको होती. लक्ष्मी सारखी पत्नी होती. बरं लक्ष्मी पत्नी म्हणून कधीच राहिली नाही. लक्ष्मीनं सतत जीवनात भगवंताची दासी समजली. ज्या दिवशी अभिमान सोडला का त्या दिवसपासून लक्ष्मी पायाची अभिमान सांडवणी पांढरा. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. मनातला सगळा अभिमान फेकून दिला आणि कायमस्वरूपी भगवंताच्या पायाचं दास्य तो शिकायला. अशी बायको असताना एका आसवल्लीशी लग्न करावं यालाच नवल म्हणतात. नवल के नवल के नाना प्रकारची नवलाची
स्वतःच्या लग्नातलं नवल इतकं गोड केलं. नवरी शिशुपाळाला दिली, यानं हरण केली. लग्नाकरता समुद्राला बोलवलं, साती समुद्र लक्ष्मीचं ऐकून बोलवलं. बसायला टाकायला जागा नाही, करावं का? अंगावरचं रोम काढा आणि त्याच्यात समुद्र बसले. नवल केवळ केवळ बहिणीच्या लग्नातलं नवल 2 मिनिटात पूर्ण विराम. 10 मिनिटात एक चरित्र सांगायचं. रामकृष्ण. सुभद्रेचं लग्न दुर्योधनाची सोयरीक झाली. नवल किती गोड होतं बघा. दुर्योधनासोबत सोयरीक झाल्यावर पत्रिका लिहून बलराम दादानं आणली. दादाची पत्रिका वाचल्याबरोबर पत्रिका अशी चुरगाळली रामकाकांनी समुद्रात टाकून दिली आणि डोळे झाकून रडत होता. डोळे झाकून यमुनेच्या तीरावर रडत होता. यमुनेने विचारलं, जगदानंद कंद जगतपते रुदंती को भवा, आपण कशा करता रडता? यमुने, दादानं फार मोठी चूक केली. माझी बहीण दुर्योधनाला दिली. मग काय झालं? दुर्योधनाचे वडील राजे, मग राजाच्या पोरीला पोरगी दिली ना, काय नवल आहे? भगवान सांगतात, यमुने, जो आता ज्या नवरदेवाचा बाप राजा आहे, त्या राजाने मागच्या 14व्या जन्मात पाप केलं. याच्याकरता तो अंध जन्माला आलाय आणि या जन्मात त्याचे 100ला 100 पोरं मरणार आहे. त्याच्यापैकी दुर्योधन पण मरणार. माझ्या बहिणीला भुक्का लागणार आहे, तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जाणार आहे. दादाने काम चूक केलं. मग मोडाला सोयरी. दुःख 2 आहेत का? एक दुःख आहे, सोयरी जर मोडली तर दुर्योधन काही साधा नव्हता. त्याच्या मागचे लोक काही साधे नव्हते. अडचण ती एक होती. आणि सोयरी जर मोडली तर वचन खोटं होऊ लागलं. पाळीन मी आज्ञा तुझी बारे, आता तू वडील सर्वज्ञ. पाळीन मी आज्ञा तुझी बारे. नावासारखा माणूस इकडे ब्रह्मानंद. गोड गोड. तुझ्यावाली सामशिष्टी सगळ्या महाराजाला भेट जाऊ रे वागा. अवतार घेताना ठरलं होतं बाबांनी, लक्ष्मणा तू मोठा होय, तू सांगशील ते मी ऐकल. सोयरीक ताटा कशी मोडता येईल, अण्णा कशी मोडता येईल. कसं राजकारण केलं माहितीये? नवल सांगू, दुर्योधनाला बहीण द्यायची नाही, सोयरीक मोडायची नाही. सरपंच, सोयरीक मोडायची नाही, दुर्योधनाला बहीण द्यायची नाही आणि त्याच्यात चुलत भावाला बहीण द्यायची, सोयरीक करायची नाही. किती आगाव पण आहे आता. पाहुणे राहुणे न्यायचे नाही, कुखाचे पटे वाढायचे नाही, रुमाल द्यायचे नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. सोयरीक मोडायची नाही आणि नवरदेवाला द्यायची नाही. अर्जुनासंग सोयरीक करायची नाही आणि सोय पोरगी त्याला द्यायची. पोरगी पाहाला पण बोलवायचं नाही. आणि बहीण देताना ढवळ्या कपड्यात द्यायची नाही. काय आगाव पण आहे. भगव्या कपड्यात द्यायची. भगव्याला पोरगी देत असते का? भगव्या कपड्यावर कोण असते? संन्यासी. आणि केलं नाही का यानं? त्वा संन्यासी होऊन जनी चोरोनी नेली माझी भगिनी. आनंदीतले मालक सांगते, वाचता कधी कधी ज्ञानेश्वर. तुम्ही पण वाचलं माझ्या माहिती. 5-25 बायकांचा ग्रुप करायचा. प्रत्येक एकादशीला ज्ञानेश्वरीचा एक अध्याय वाचायचा एका घरी जाऊन आणि त्या बाईची ते फराळ करून घरी यायचं. त्या बाईच्या घरी फराळ करून घरी यायचं. पण 25 जणीनं ग्रुप केल्या मग एकीचा नंबर पुन्हा येणारच नाही. दुसरी एखादच, दुसरी तिथं 24 एखादं जास्त. पण एक अध्यायाचं आवर्तन त्या घरी पाहायचं. कारण सांगू, तुमच्या नादानं चिमुकली लेकरं वाचायला बसतील, चिमुकली मुली वाचतील आणि आपल्या धर्माचा प्रचार होईल. आपला धर्म उंच जाईल. ज्ञानेश्वरी छोट्या छोट्यांना करेल.
काय बा, तुम्हाला जे 1 वर्षभर ज्ञानेश्वरीचा नेम ठेवायचा, 1 वर्ष तुकोबराच्या गाथ्याचा नेम ठेवायचा. गाते भरपूर आहे, पुन्हा 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 बदलत बदलत सगळ्या संतांचे गाते वाचित राहायचं अत्यंत गरज आहे. तुम्हाला आनंद वाटेल त्या दिवशी. तुम्ही दिवसभर जरी थकलेले असले ना, तर 1 तास 1 ते सव्वा तास ज्ञानेश्वरी वाचिली, गाथा वाचिला की तुम्हाला असं प्रसन्न वाटेल, प्रसन्न वाटेल, प्रसन्न वाटेल. कारण त्याच्यात काहीच चूक नाही. आमच्याकडे एखादी गोष्ट चुकू शकते, तुम्हाला न आवडेला असा एखादा शब्द पडू शकतो, पण त्याच्यात नाही. त्याच्यातला तुम्हाला मानावंच लागेल, ते तुमच्या हिताचं आहे. खरंच जा असं. अर्जुनाला भगवी लंगोटी नेशिली, महाराज म्हणून गावात बोलिलं, जेवण्यासाठी घरी बोलिलं, जेवता जेवता वाहरताना वहीन दाखवली, मुक्कामाला ठेवलं आणि रात्रीच्या समयला हरण केलं. नवल बघा सरपंच. आणि दुर्योधनाच्या कानावर वार्ता गेली, महाराजानं नवरी नेली. सगळ्या भारतात संदेश गेला, महाराज घरी जेवायला न्यायचा नाही. गुलाबजामुन खाऊ घालायचे पण मारुतीच्या पाराव, महाराजाला घरी न्यायचंच नाही. नेली सुभद्रा. दुर्योधनाच्या कानावर वार्ता केली, महाराजानं सुभद्रा नेली, महाराजानं सुभद्रा नेली. तुम्हाला आपलं नशीबच खोटं होतं, आपल्याला भेटलीच नाही. आणि सुभद्रेनं महाराजाला सांगितलं, हे तुम्हाला ओळखतंय का? लावलेली दाढी होती सरपंच, ती खोटी वळाली होती. दाढी जाटा काढून टाकल्या, लुंगी फेकून दिली आणि पहिले कपडे घातले. बहीण तुम्ही तर अर्जुन आहेत आणि तुम्ही मला असं काऊन हरण केलं? त्याला आणि भावाला विचारलं. हे सर त्याचं नाटक आहे. ते म्हणजे बाई असं कसं काय? अरे तुझी सोयरीक केली ती दुर्योधना सगळं, तू मरणार आहे असं तुझ्या दादाला कळालंय लहान्या, आणि म्हणून मला दिली. मग सरळ सरळ काऊन नाही दिली? ते मला जगू देत होतं का? त्याची सोयरीक मोडी मला दिली होती, खाऊ देत होतं का भाकरी? तुला जगू देत नव्हतं, मला जगू देत नव्हतं. आणि मग इकडे आले दादा म्हणजे, कस काय अर्जुना तुमच्या बहिणीला काय नाटक? पहा किती नवल. विचारा तुमच्या बहिणीला, काय झालं सुभद्रे? कशाला महाराज आणता होता दादा घरी? तिला आणि शिकेल तर कशाला महाराज घरी आणता? ते तिकडेच त्याला जीव घाली जा. हो सुभद्रे चुकलं ग. कृष्ण म्हणत होता त्या महाराजांना यानं ताणला. महाराज गावात कोणी आणला होता? कृष्णाने. हो मग काय झालं? काय नाही, पुष्करला यायनं त्या मी रडत असताना महाराजाला यायनं मारलं. जीव घ्यायला पाहिजे होता त्या महाराजाचा. महाराज कोणता होता? बरं झालं बाप्पा अर्जुना, कृष्णाचं तर मत होतं तुला सुभद्रा द्यावा, पण मी दुर्योधनाला दिल्यामुळं त्याचा काही इलाज चलत नव्हता. आणि कालांतरानं दुर्योधनाला सांगितलं, त्या महाराजाला अर्जुनानं मारलं ना, अर्जुनाला सुभद्रा भेटली. ते म्हणलं जाऊ दे बाबा, मला नाही भेटली. मग काय झालं? आमच्या चुलत भावाला भेटली. बाबाजी भेटली का मुद्दाम दिली? नवरीच्या माईला पण माहित नव्हतं चोरी झाली. हे सगळं नाटक साधं नवल आहे. यालाच म्हणतात नवल केवडे केवडे, नकळे कानोबाची कोडे. सगळ्यानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. नंदाच्या घराला मज नाही गोकुळा, तिथे घेऊन जा. उतरीला कमळापती, पायीची वंदने. आता पायातल्या बेड्या गळाल्या. पाऊस पडत होता, तो अमृताचा पाऊस. वरती छाया धरी श्री यमुना तुडुंब भरली. पुर चढला आचाट, त्याशी लावी लांगुष्ट दुभंगली यमुना माई. गाईचा दरवाजा उघडा होता. त्या गाईच्या दरवाजातून वसुदेव आतमध्ये गेले. यशोदेच्या मंचकावर कृष्णाला ठेवलं. तिथली माया घेऊन आले. ती हातात गेली सकली. तुझं लागी व देव उपजला मजा. इकडे गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. काय गोकुळात आनंद? बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या. काही दिशा प्रसन्न झाल्या. भगवंताला पाहण्यासाठी गोपी धावत होत्या. एक धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंत वडे. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा. गवळणी त्या तोंडा भुलली. सगळ्या गोपी त्याला पाहण्यासाठी आल्या. पाळण्यात घातलं. झुलने में झुले नंदलाल, झुलाओ रे सजनी. झुला झुलाओ पालना हिलाओ. झुलने में झुले नंदलाल, झुलाओ रे सजनी. उत्तर भारतातल्या साधनं राहिलेले.
भगवंताला अंगाई गायली. भगवान रांगू लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत किंवा रांगत रंगणी चोरी धावणी धरती गवळणी. काय तू मजा आहे. चोरी केली चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. चित्ताची चोरी केली चित्ताची. बघता बघता शाळेत टाकलं. आता जाई राना सवे घेऊनी गोधना पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी. भगवान गाई वासर घेऊन गेले. तिथे गेला 2 मिनिटाची. पाणी विषारी झालं. वासर मरू लागले. लक्षात आलं याच्यात काली आहे. आणि मग तो कालिया मारला. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. 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 बम 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 बोले बलिहारी. 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 तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. 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 नाचत गिरिधारी. कालिया मारला. कालिया नाथू जा म्हणले आता सागरात. आता तुला काही गरुड त्रास देणार नाही. का? कारण गरुड मला मानतय आणि तुझा विरोध करतय. पण माझ्या पावलाच्या पदखुणा तुझ्या डोक्यावर आहे. त्याच्याकरता गरुड उद्यापासून तुला नमस्कार करील. त्या नाना प्रकारच्या लीला केल्या आणि सर्व गोपाळ एकत्र जमले आणि देवाला सांगितलं देवा आता भूक लागलेली आहे. येन प्रसाद रस्तु कवलायाम व्याधी निरशन हितार्थायाम सुधा निवारण हितार्थायाम कवलम 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 प्रसाद रस्तु गोपाल भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली भजाई येणाऱ्या 25 तारखेला मला वाटते बदनापूरला कीर्तन. संध्याकाळी 8 ते 10 बदनापूरला कीर्तन देवाचं आहे आणि सांगायला गिरगावचा पालव आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय तुम्ही वाले मुली मुख पधारो. तुम्ही वाले मुली मुख तुम्ही वाले मुली करे मुख पधारो. काला